नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये मी मिनल माळे मढवी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। बातमी महाराष्ट्राची मध्ये पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील विरशी इथं नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात 5 वर्षीय अंशिका मिरी या बालिकेचा मृत्यू झालाय। ही घटना नागझिरा बफर झोन परिसरात घडली। मागील महिनाभरातील ही चौथी घटना आहे। छत्तीसगडमधून कुटुंबासह इथं कामासाठी आलेल्या या बालिकेवर वाघानं हल्ला केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। याआधीही या नरभक्षी वाघानं सलग काही हल्ले करत नागरिकांचे जीव घेतले होते। सततच्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। शेतावर जाणं आणि घराबाहेर पडणं धोकादायक झालंय। वन विभागानं तात्काळ कारवाई करून या नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जाते। वयोवृद्ध नागरिकांना बनावट सोन्याच्या बिस्किटांचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा मंचर पोलिसांनी पर्दाफाश करत 6 आरोपींना अटक केली। या आरोपींकडून कार आणि सोन्याचे दागिने असा एकूण 3,93,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी रस्त्याने जाणाऱ्या वयोवृद्धांना गाठून बनावट सोन्याच्या बिस्किटांचा सौदा दाखवत त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेत फरार होत असत। श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनाची झडती घेतली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। या कारवाईत 3 गुन्हे उघडकीस आलेत। सदर आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे। पुढील तपास सुरू आहे। शहरातील दर्डानगर परिसरात सेवानिवृत्त मुख्याध्यापक दाम्पत्याला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत सायबर गुन्हेगारांनी तब्बल 23 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली। या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे। सायबर गुन्हेगारांनी स्वतःला सीबीआय आणि सायबर पोलीस अधिकारी असल्याचं भासवत दाम्पत्यावर मानवी अवयव तस्करीसारखे गंभीर आरोप केले। बँक खात्याचा गैरवापर झाला असून तुमच्यावर कारवाई होईल अशी भीती दाखवत सतत व्हिडिओ कॉल आणि बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून मानसिक दबाव टाकण्यात आलाय। या भीतीमुळे दाम्पत्यानं वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण 23 लाख रुपये आरोपींकडे पाठवले। 8 ते 11 एप्रिल दरम्यान ही फसवणूक घडली असून नंतर हा प्रकार उघडकीस आला। पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फोन कॉल्सवर विश्वास न ठेवण्याचं आणि कोणतीही आर्थिक माहिती शेअर न करण्याचं आवाहन केलंय। पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथे तक्रारदार मोहन वामनराव केळापुरे वय 64 वर्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक राहणार भुरचुंडी लेआउट दर्डानगर यवतमाळ यांना अशी तक्रार दिली की दिनांक 8/4/2026 रोजी 11 वाजेपासून त्यांना एका अनोळखी इसमांनी मोबाईल व्हॉट्सअपद्वारे कॉल करून तुमच्या आधार कार्डचा वापर करून कुलाबा मुंबई येथे बनावट अकाउंट ओपन करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम ट्रान्सफर झालेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही मानवी तस्करीच्या याच्यामध्ये अडकलेले आहात आणि आम्ही जे सांगतो त्याप्रमाणे तुम्ही कार्य करा। त्यांना वेगवेगळ्या प्रकारे पोलीस, सीबीआय, कोर्ट अशा वेगवेगळ्या प्रकारे धमकी देऊन त्यांना कॅमेऱ्यामध्ये पूर्ण 24 तास ठेवून त्यांच्याकडे डिजिटल अरेस्ट असा प्रकार केला आहे। मुख्यतः कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट वगैरे असं कुठलाही प्रकार नसतो किंवा पोलिसांकडून कुठल्याही तपास यंत्रणेकडून अशा पद्धतीचा कुठलीही विचारणा करण्यात नाही। हा एक सायबर गुन्हेगारीचा प्रकार आहे आणि त्यामध्ये अडकून जाऊन त्यांनी 23 लाख रुपये RTGSद्वारे ट्रान्सफर केलेले आहेत आणि आणखी 88 लाख रुपये ते ट्रान्सफर करणार होते, परंतु वेळीच पोलिसांना माहिती मिळाली आणि ते पैसे स्टॉप करण्यात आलेले आहेत। त्याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अवधूतवाडी ते 426 318 351 ITI 60D प्रमाणन करण्यात आलेला आहे व तांत्रिक पुराव्यावरून लवकरच आरोपीचा तपास करण्यात येत आहे। सर, डिजिटल अरेस्ट या संदर्भात आपण जनतेला काय आवाहन करणार आहे? डिजिटल अरेस्ट ही एक अरेस्ट सारखी संकल्पना आहे। सायबरच्या हा गुन्हा आहे की लोकांना सांगायचं की आपण काहीतरी गैरप्रकार केलेले आहात आणि आम्ही सांगतो त्याप्रमाणे करा आणि त्यांना इराण अमेरिका संघर्षाचा अप्रत्यक्ष फटका बीड जिल्ह्यातील डांगर भोपळा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। मोठ्या शहरांमध्ये मागणी कमी झाल्यानं या पिकाचे दर कोसळलेत आणि शेतकरी अडचणीत सापडलेत। बीड तालुक्यात अल्प कालावधीत येणारं डांगर भोपळ्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। पूर्वी या भोपळ्याला प्रति किलो 30 ते 35 रुपये दर मिळत होता, मात्र सध्या बाजारभाव थेट 3 रुपयांपर्यंत खाली आल्यानं उत्पादन खर्चही निघत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली। शासनानं बाजारपेठ स्थिर करण्यासाठी आणि शेतमालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।
खेड राजगुरुनगर येथील ॲडव्होकेट मंगेश आनंद धोत्रे यांची MPSC मार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदी निवड झाली. वकिलाची सनद मिळाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश संपादन केले. मूळचे जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथील असलेले ॲडव्होकेट धोत्रे यांचं संपूर्ण शिक्षण राजगुरुनगर इथं झालं. अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातून पुढे आलेल्या धोत्रे यांनी कोणताही खासगी क्लास न लावता स्व अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले. त्यांच्या यशामागे प्राध्यापक किरण काळे आणि खेड येथील वकील ॲडव्होकेट पुष्कराज परदेसी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. या यशामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण असून आई वडिलांनी मुलाच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केलाय. माझ्या मुलांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. मला खूप खूप आनंद वाटतोय आणि पुढं पण त्याने असंच गोरगरिबांना न्याय द्यावा आणि सूर्यावाने त्यांनी चमकत राहावं हीच माझी इच्छा आहे. मुलांनी चांगल्या प्रकारे यश मिळवले. आपल्या समाजासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट करावे आणि चांगले जिद्दीने आणि प्रामाणिकपणे काम करावे एवढी. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम भीमजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. माझं नाव मंगेश आनंद धोत्रे. माझं मूळ गाव हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा हे आहे. 2005 साली गावाकडील अल्पशेती कोरडवाहू जमीन या सर्वाला कंटाळून माझ्या आईवडिलांनी राजगुरुनगर येथे स्थायिक झाले. माझी आई हे राजगुरुनगर शहरामध्येच धुणी भांड्याचे काम करायचे. माझे वडील हे एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करतात. आणि माझ्या आईवडिलांचा आदर्श माझे आत्तापर्यंत जे मला शिक्षक लाभले ते सर्व शिक्षक माझे लॉ कॉलेजचे प्राध्यापक किरण काळे सर यांनी सुद्धा मला परीक्षेसाठी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आता मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीचं प्रात्यक्षिक शिक्षण घेत आहे ते माझे सिनियर ॲडव्होकेट पुष्कराज परदेसी सर. या सर्वांचा मला या परीक्षेसाठी फायदा झाला. त्यामुळे अगदी पहिल्याच प्रयत्नात कोणताही क्लास वगैरे न लावता या पदापर्यंत मी पोहोचू शकलो. घाटंजी शहरात शिक्षणासाठी आलेल्या ITI विद्यार्थिनीचा तिच्याच घरमालकाकडून विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडिता काही महिन्यांपासून आरोपीच्या घरात भाड्यानं राहत होती. सुरुवातीला विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीनं वारंवार खोलीत येणं आणि नंतर गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय. घटनेनंतर आरोपीनं व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचीही तक्रारीत नमूद केलंय. पीडितेनं कुटुंबाच्या मदतीनं पोलिसात धाव घेतल्यानंतर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात सोमवारी स्वयंचलित दरवाजांची नॉन-AC लोकल दाखल झाले. अपघातांचं सत्र थांबवण्यासाठी नव्या लोकलचं स्वागत होते आणि असं असतानाच लोकलमधील अंतर्गत बदल चर्चेचा विषय बनलेत. विविध बदल करताना रेल्वे प्रशासन गाडीच्या अंतर्गत भागात सूचना लिहिण्यासाठी मराठी भाषेचा वापर टाळल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. ICF चेन्नई फॅक्टरीमध्ये तयार केलेली ही लोकल कुर्ला येथील कारशेडमध्ये सोमवारी आणण्यात आले. केंद्र सरकारच्या धोरणानुसार लोकलमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचा उल्लेख करणं गरजेचं असतं. मात्र या नव्या लोकलमध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेचा उल्लेख केलेला दिसून आलाय. मात्र ही लोकल आता मुंबईत दाखल झाले आणि त्याच्या अनेक चाचण्या घेणं अजून बाकी आहेत. आणि ही लोकल आहे जेव्हा लोकांच्या सेवेसाठी ती उपलब्ध होईल तेव्हा ही लोकलच्या त्रुटी आहेत त्या नक्कीच दूर केल्या जातील आणि ज्या भाषा चुकलेल्या आहेत त्या दुरुस्त करून घेतल्या जातील असं स्पष्टीकरण मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलंय. आता सध्या जी लोकल आपल्याकडे आलेली आहे या लोकलवरती ही लोकल अद्यापपर्यंत आपण प्रवाशांच्या सेवामध्ये उपलब्ध केलेली नाही. आपल्याला जसं पूर्वी पण सांगण्यात आलेलं आहे ही जी स्वयंचलित दरवाजाची लोकल आहे या लोकलच्या माध्यमातून आपण आत्ता RDSOचे ट्रायल केल्यानंतर प्रवाशांसाठीचे ट्रायल केल्यानंतर ही लोकल प्रवाशांच्या सेवेमध्ये उतरवणार आहोत. याच्यामध्ये ज्यावेळेस ही लोकल प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होईल त्यावेळेस निश्चित रूपामध्ये यामध्ये मराठीच्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे एन्श्युअर केल्या जाणार आहेत. हा रेक सध्या ICFद्वारे तयार करून आपल्याकडे पोचलेला आहे आणि या रेकमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता ज्यावेळेस हा रेक सर्व्हिसेसमध्ये इंट्रोड्यूस केला जाईल त्यावेळेस नसणार आहे. सर साधारण पाहायला गेलं तर सर्व डब्यांवरती हिंदी असेल किंवा इंग्लिशमध्ये लिहिण्यात आलं होतं. मात्र त्याच्यामध्ये कुठेही मराठीचा उल्लेख केलेला नाही आहे. त्याच्यामुळे प्रवासी संघटना असेल त्या देखील कुठे आक्रमक झालेलं पाहायला मिळते. 2 महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत की डब्यावरती बाहेर सर्व जागी मराठीत सुद्धा लिहिण्यात आलेलं आहे. इवन जो लगेज कंपार्टमेंट आहे त्याच्यावरती देखील मराठीत लिहिण्यात आलेलं आहे. परंतु मराठी आपल्याला जसं अचूक मराठी अशी लिहिण्याची अपेक्षा आहे ती मराठी अचूक लिहिण्यात आलेली नाही. त्यामध्ये काही चुका आहेत. निश्चित रूपामध्ये हा रेक
ज्यावेळेस प्रवाशांच्या सेवेला दाखल होईल त्यामध्ये याच्यापैकी कुठलीही चूक याच्यामध्ये असणार नाही. ह्या सर्व करेक्शन्स केल्यानंतरच हर एक प्रवाशांच्या सेवांसाठी दाखल केल्या जाईल. सर, साधारण कधीपर्यंत ही ट्रेन लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल? जसं मी आपल्याला काल पण सांगितलं, आता सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये RDSOचे जे COCR ट्रायल्स आहेत ते केले जातील. RDSOच्या COCR ट्रायलनंतर ते पूर्ण झाल्यानंतर ते वेगवेगळ्या स्पीडवरती आणि वेगवेगळ्या सेक्शनमध्ये केले जातात. ते पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्यासाठी सोयीस्कर या डब्यांमधले ऑक्सिजनची मॉनिटरिंग असू द्यात किंवा प्रवाशांना दुसऱ्या काही अडचणी याच्यात येतात का याची मॉनिटरिंग केल्यानंतर, याची सर्वे केल्यानंतर याच्यामध्ये जर काही बदल आवश्यक असले तर ते बदल पूर्ण करण्यात येतील आणि ते बदल झाल्यानंतर ही लोकल ट्रेन ही प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होईल. भारत सरकारनं अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार कराराच्या विरोधात भारतीय युवक काँग्रेस आक्रमक झाले. आज देशभरात जिल्हाधिकारी आणि विभागीय कार्यालयांमध्ये निषेध नोंदवण्यात आलाय. नागपुरातही युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केलंय. यावेळी केंद्र सरकारवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दबावाखाली हा करार केल्याचा आरोप करण्यात आलाय. हा करार शेतकरी आणि व्यापार विरोधी असून यामुळे MSP आणि कृषी व्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केलाय. तसंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर निर्बंध आणण्याच्या हालचालींवरही युवक काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत संबंधित खात्यांवरील बंदी उठवण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान पुढील 10 दिवसात हा व्यापार करार रद्द न केल्यास देशभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेसकडून देण्यात आलाय. आज हम लोग यहाँ पर US इंडो ट्रेड डील जो है, जो भारत सरकार ने एक नई नीति किसानों के लिए, व्यापारियों के लिए ला रही है, और अमेरिका से एक जो ट्रेड डील की गई है जिसमें PM कॉम्प्रोमाइज़ होकर अपने मान सम्मान को ख़त्म करके इंडिया को बेचने की जो नीति है उसके विरोध में यूथ कांग्रेस, अखिल भारतीय यूथ कांग्रेस सारे देश में आज इसी समय पर जिलाधिकारी कार्यालय में, तहसील कार्यालय में आज एक ज्ञापन दिया जा रहा है कि इस ट्रेड डील को तुरंत रद्द किया जाए, क्योंकि ये किसान विरोधी ट्रेड डील है, ये व्यापारी विरोधी ट्रेड डील है। और PM ने, हमारे इस देश के प्रधानमंत्री मोदी जी ने कॉम्प्रोमाइज़ करके इस ट्रेड डील को साइन किया है। ये अमेरिका के दबाव में है, ये अंबानी अडानी के दबाव में किया जा रहा है, और इस देश को बेचने की एक प्रक्रिया, इस देश को बेचने की जो प्लानिंग चल रही है उसके तहत ये ट्रेड डील की जा रही है। जैसे कृषि उत्पन्न बाजार समिति में, MSP में, इसमें लोगों का जो नुकसान होगा, किसानों का जो नुकसान होगा, भारत सरकार से हम ये विनती करते हैं कि इस ट्रेड डील को रद्द किया जाए, किसानों को न्याय दिया जाए और हमारे जो किसानों का सम्मान है उसको बरकरार रखा जाए। आज के दिन सारे जितने भी भारत में यूथ कांग्रेस के हमारे साथी है, अखिल भारतीय यूथ कांग्रेस के साथी है, वो सभी आज ज्ञापन दे रहे हैं, निवेदन दे रहे हैं, और अगले 10 दिनों में अगर ट्रेड डील रद्द नहीं की गई तो सारा का सारा यूथ कांग्रेस, अखिल भारतीय यूथ कांग्रेस आंदोलन की तैयारी कर रहा है। जैसा कि आप सबको पता है कि AI समिट में हमारे अखिल भारतीय यूथ कांग्रेस के साथियों ने एक प्रोटेस्ट किया, उसमें हमें देशद्रोही बताया गया। क्या भारत के संविधान में अपनी आवाज़ उठाना, भारत के संविधान में आंदोलन करना और स्वतंत्रता का अधिकार रखना, आवाज़ का जो हमारा उठाने का जो मुद्दा है, क्या अब भारतीय सरकार उसको, BJP की सरकार उसको दबाने की कोशिश कर रही है? अभी कुछ दिनों पहले आपको पता पड़ा होगा कि जो हमारे इंस्टाग्राम है, इन्फ्लुएंसर है, फेसबुक है, यूट्यूब है, उस पर भी जो कंटेंट दिए जा रहे हैं उसको भी बैन करने की जो डिमांड है वो भारतीय सरकार रख रही है, जो कि गलत है। आवाज़ को दबाने की, आवाज़ न उठाने की, आंदोलन न करने की, ये किस प्रकार की प्रक्रिया है जो भारत सरकार दबाने की कोशिश कर रही है? ये संविधान के विरोध में है और ये टोटली असंवैधानिक है, जिसका हम पुरजोर विरोध करते हैं। आज हमारे नागपुर कांग्रेस के साथी, यूथ कांग्रेस के अभिजीत ठाकरे, गोविंदा आजनकर दादा, पवन जी, रूबी पठान और हमारे कई साथी जो आज कलेक्टर को निवेदन दे रहे हैं कि इस प्रकार से आवाज़ दबाने की कोशिश को भी रद्द किया जाए, और जो अकाउंट्स को आप ब्लॉक कर रहे हैं उसको खोला जाए, और हमारे संवैधानिक अधिकारों को हनन ना हो। जो हमें डॉक्टर परम पूज्य बाबा साहब अम्बेडकर ने दिए हैं उसके तहत हम चल रहे हैं, हमें अधिकार है, और हम आगे भी इस प्रकार से आंदोलन करते रहेंगे, मांग करते रहेंगे। और हम चाहते हैं कि इंडो US ट्रेड डील बहुत जल्द रद्द हो, वरना यूथ कांग्रेस सारी सड़क पर आकर आंदोलन करेगी। हम चेतावनी देने के लिए आज नागपुर जिलाधिकारी कार्यालय में आए हुए।
अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय। याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही मारहाणीचा तसंच जखमा नाहीयेत। कदाचित या व्यक्तीच्या उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी या ठिकाणी व्यक्त केलाय। मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय। मृतदेहाच्या वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचं मूळ कारण स्पष्ट होणार आहे। मात्र पोलिसांनी या मृत्यूमागे उष्माघाताचा संशय व्यक्त केलाय। त्यामुळे अकोल्यात पहिला उष्माघाताचा बळी गेला असल्याची बातमी आहे। दरम्यान अकोला जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे। काल अकोल्यातील तापमान जगातील दुसऱ्या क्रमांकावर म्हणजेच 44 अंश सेल्सिअस इतकं तापमान अकोल्यात नोंदवण्यात आलं। जुने शहर अंतर्गत अगर बेस या भागामध्ये एक अनोळखी पुरुषाची डेड बॉडी मिळाल्याची माहिती मिळतात। तात्काळ पोलीस जुने शहर आणि अकोला पोलीस तर्फे इथे स्पॉटला आलेले आहोत। एक अनोळखी इसमाचा मृत्यू ऑटोमध्ये झाल्याची माहिती प्राप्त आहे। त्या अनुषंगाने त्याला पुढे चेक केले असता प्राथमिक अंदाजानुसार कोणत्याही प्रकारचा घातपात दिसत नसून कदाचित उष्माघात किंवा याच्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। तसेच याच ठिकाणचे काही जे रहिवासी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सदर व्यक्ती हा सकाळी इथे फिरताना मिळाला, तरीही संबंधित मृत व्यक्तीला जीएमसी येथे पुढील कारवाईस्तव पाठवण्यात येत असून पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आणखी सविस्तरपणे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल। सध्या संबंधित अनोळखी इसमाची माहिती घेऊन त्याचा पत्ता व नाव पत्ता घेण्याचे प्रयत्न पोलिसांतर्फे सुरू आहेत। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।